आणि का हसतोय आम्ही इतकं जोरात ते मी सांगते, पण त्याआधी आजच्या हलका फुलका मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज सकाळी जरा लवकरच उठलेलो म्हणून शुभमने लगेच शूज घातले आणि निघाला खाली. बोलतो तू पण चल. मी बोलली नाही बाबा, कितीही लवकर उठा, नाश्ता आणि टिफिन रेडी करता करता 8 बरोबर वाजतातच, त्याच्यामुळे मी त्या कामाच्या मागे लागली. आज आम्ही नाटक बघायला जाणार होतो, त्यामुळे मी एक्सायटेड होती आणि मेन म्हणजे मला आठवत पण नाही की मी ह्याआधी कधी नाटक बघितलंय, त्याच्यामुळे पाहायला गेलं तर पहिलंच सांगायला पण हरकत नाही. पण एक ज्या क्षणी शुभम बोलला की अगं त्या 1-2 साड्या बाकी आहेत ना लावायच्या, तर माणूस येतोय, हाय हाय एक्साइटमेंटचा सत्यानाश. कारण की मला माहिती होतं हे काम टायमावर बिलकुल होणार नाही पूर्ण. आणि त्यात माझा हा ब्रेड पण जळला. उरलं सुरलेलं सँडविच खाल्लं आणि फटाफट पळालो. पण कसं नशीब असतं ना, आम्हाला एवढी घाई झालेली आणि त्यात बरोबर ट्रॅफिक. आपल्या घरापासून अगदी 7 ते 8 मिनिटावर, पण जेवढे काही सिग्नल होते सगळे लागले. फायनली पोहोचलो, पण एंट्रीसाठी अजून एक 10-15 मिनिटं होती. सो बाहेरच्या आवारातच फिरत राहिलो, कारण की पहिल्यांदाच या नाट्यगृहात आलेलो, त्याच्यामुळे सगळं काही बघायचं होतं. चला एकदाची एंट्री झाली. आणि हो, नाटकाचं नाव आहे ऑल द बेस्ट. आतमध्ये बसल्यानंतर कळालं की 14 वर्षापासनं हे नाटक सुरू आहे. वेगवेगळ्या टीम्स परफॉर्म करतायत आणि अजूनही तितक्याच उत्साहाने लोक हे नाटक बघायला येतात. आणि आमच्या अगदी पुढेच हे दोघं बसलेले. हे दोघं ॲक्टर आहेत एवढं तर मला ठाऊक आहे आणि मी टी व्हीवर पाहिलंय पण मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे त्यांचं नाव. आणि तिला सिरियलमध्ये वगैरे त्यांनी काम केलं. तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंट करा पटकन. आणि ह्यानंतरच झाली ती गंमत. आम्हाला दोघांना पण आज कळालं की नाटकात ही इंटरवल असतो. मला थँक गॉड आपण घरी नाही गेलो. ह्या नाटकामध्ये कास्ट आहे ती म्हणजे मयुरेश पेम, मनमीत पेम आणि विकास पाटील. अतिशय सुंदर नाटक आहे. हसून हसून पोट दुखायला लागेल इतकं सुंदर आहे आणि इतकं छान एक्झिक्यूट केलंय. तुम्हाला संधी मिळाली ना तर नक्की पहा. आणि हे आहेत देवेंद्र पेम, जे की ह्या नाटकाचे डायरेक्टर आहेत आणि आय गेस त्यांनीच हे नाटक सुद्धा लिहिलंय. आजसाठी एवढंच. भेटू लवकरच.